नमस्कार. माझं नाव आकाश यादव. तर आज आपण बघणार आहोत की जे मशरूम फार्मिंग जे आहे ते मशरूम फार्मिंग संदर्भात माहिती घेण्यासाठी आलेले बारामतीवरून. तर आपण त्यांना विचारूयात की मशरूम फार्मिंग संदर्भात त्यांना कुठली कुठली माहिती भेटली वगैरे. तर नमस्कार. म्हटलं आपलं नाव काय? नमस्ते, सागर कदम. आपलं नाव? मालुसरी दक्षत. तर तुम्हाला मशरूम फार्मिंग बद्दल माहिती कशी वाटली सांगितलेली? मस्त, तुम्ही समजून सांगितलं सगळ्या गोष्टी. काय डाऊट असेल ते क्लिअर झाले. हा, मस्त माहिती दिली पूर्ण. प्रॅक्टिकल जर म्हणायला गेलं तुम्हाला म्हणजे बियाणे वगैरे बघायला भेटले, हो. बियाणे वगैरे आहेत ते. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं प्रॅक्टिकली रूम कशी लागते, हो. व्हेंटिलेशनला जागा कशी लागते, वरनं जे आपण टाकलंय जे मॉइश्चर वगैरे मेंटेन ठेवण्यासाठी खाली पोती म्हणा, वरनं ती जाळी म्हणा, ते कशा प्रकारे करू शकतो ते तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल ते. हो हो, तुम्ही एकदम प्रॅक्टिकली कसं केलं तुम्ही ते सगळं आम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे काही अडचण नाही. हा, सगळं अजून काय काय तुम्हाला मशरूम शेती संदर्भात म्हणजे अशी कुठली गोष्ट आवडली की तुम्ही ते ट्रेनिंग घेऊ इच्छिला? कुठली माहिती तुम्हाला आवडली याच्यामध्ये? नाही, सगळंच माहिती तुम्ही एकदम डिटेल माहिती दिली आम्हाला. त्याच्यामुळे आमचं तर म्हणणं आहे, म्हणजे आम्हाला वाटतंय आता आपण पण ह्यात उतरायला काय अडचण नाही. हा, आपण पण हे मशरूम शेती करू शकतो चांगल्या प्रकारे. तर असं तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी म्हणजे लक्षात आल्या मशरूम शेती संदर्भात? या मशरूम शेती संदर्भात तुम्ही सांगितल्याबद्दल त्याला जे काही वस्तू लागतात, समजा चुना लागतो, त्याला गव्हाचा भुसा म्हणा, सोयाबीनचा भुसा म्हणा, अजून काय वेगवेगळे प्रकारचे काय पॉलिबॅग वगैरे लागतात. हा, ते जी प्रोसेस कशी करायची हे तुम्ही एकदम व्यवस्थित समजून सांगितलं, त्याची माहिती आम्हाला दिली. हा. तर बघा की हा मशरूम जो व्यवसाय आहे, हा मशरूम व्यवसाय पहिली गोष्टचे फायदे कुठले? हा व्यवसाय कमी जागेमध्ये होतो, कमी खर्चामध्ये होतो. जे जो आपले शेतकरी आहेत, शेतकरी बांधव करू शकतात, नोकरदार वर्ग करू शकतात, घरी ज्या महिला असतात, महिला भगिनी हा व्यवसाय करू शकतात आणि कमी जागेमध्ये आणि कमी पाण्यामध्ये हा व्यवसाय चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय तुम्हाला अडचणी काय वाटतात ह्याच्यामध्ये की तुम्हाला ते डाऊट मी तुम्ही क्लिअर करतो म्हणजे प्रश्न काय तुम्ही विचारू शकता मला? ह्याचं मार्केटिंगचं कसा विषय असतो? बरोबर आहे. आणि ह्याचं मार्केट जे आहे, ह्याचे मार्केट तुम्ही किराणा मालाची दुकाने म्हणा, मॉल म्हणा, हॉटेल्स म्हणा, ह्याच्यामध्ये तुम्ही हे जे पिकवले जे मशरूम मध्ये विकू शकता डायरेक्ट. दुसरी गोष्ट, ह्या मशरूम तुम्ही ड्राय मशरूम करून विकू शकता. हे मशरूम वाळवून तुम्ही ते ड्राय मशरूम विकल्यानंतर पण तुम्हाला 600-700 रुपये किलो माझ्यामध्ये रेट तुम्हाला भेटतो. तिसरी गोष्ट आहे की ह्याची पावडर म्हणून पण तुम्ही विकू शकता. आता मार्केटमध्ये ह्याची पावडरची रेट आता 1000 ते 1200 रुपये किलो पावडर पण विकली जाऊ शकते. ह्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं करू शकता. जशी बारामतीतली जे हॉटेल जे आहेत, लीलाज हॉटेल म्हणा, चायनीजची गाडी वगैरे म्हणा, तिथे तुम्ही जाऊन हे आपले मशरूम तुम्ही देऊ शकता. साधारणपणे किती खर्च येऊ शकतो जर आपण स्टार्टअप? तुम्ही 10 बाय 10ची रूम जर बघितले तर 10 बाय 10च्या रूम मध्ये कमीत कमी एक 40-50 बॅगा बसतात. कमीत कमी एक 2-2.5 हजार रुपयापासून तुम्ही हा 10 बाय 10च्या रूम मधनं चालू करू शकता. ह्याच्यामध्ये याची प्रोसेस कशी, सुरुवात कशी करायची? सुरुवात आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण बॅगा भुसा वाळवला जातो. भुसा वाळवल्यानंतर तुम्ही काय करता, ते भुसा पाण्याच्या ह्याच्यामध्ये चुना वगैरे टाकून आपण भिजायला ठेवतो. भिजायला टाकल्यानंतर ते काढतो. 70% मॉइश्चर त्यामध्ये ठेवायचे, 30% मॉइश्चर राहिल्यानंतर ते आपण बॅगा भरायला घेतो. तुम्हाला दाखवलं प्रॅक्टिकली बॅगा कशा भरायच्या, 4 बोटाचं अंतर ठेवून थर वगैरे कसे भरायचे ते भरल्यानंतर त्या रूम मध्ये बॅगा लटकवायच्या, अडकवायचे शिकट आहे. ते अडकवल्यानंतर 20 दिवस तुम्हाला पाणी वगैरे काही मारायचं नाही. 20 दिवसानंतर ज्यावेळेस तुम्हाला ते कोंब यायला लागलेले दिसतील त्यावेळेस तुम्ही पाणी मारायला चालू करायचे. तिथनं पुढे पाणी तुम्ही कंटिन्यू मारायचं. 20 ते 25 ते 30 दिवसामध्ये तुम्हाला चांगलं मशरूम आलेले दिसतं आणि तुम्ही नंतर ते 30 दिवसानंतर हार्वेस्टिंग तुम्ही करू शकता चांगलं. अजून कुठले क्वेश्चन आहेत का तुमच्या ह्याच्याबद्दल? आपण एका बेड मध्ये किती उत्पन्न घेऊ शकतो? एका बेडमध्ये 6 किलो उत्पन्न निघतं. 6 किलो म्हणजे वन टाइम नाही? वन टाइम नाही निघत. वन टाइम 2 किलो उत्पन्न निघतं. 25-30 दिवसामध्ये 2 किलो उत्पन्न भेटतं. तिथनं 10 दिवसामध्ये परत 2 किलो उत्पन्न निघतं. तिथनं 10 दिवसामध्ये परत 2 किलो उत्पन्न भेटतं. असं तुम्ही एक 40 ते 50 दिवसामध्ये 6 किलो उत्पन्न तुम्ही काढू शकता. 6 किलो जर म्हणलं तर 150 रुपये किलो पकडा तुम्ही हे. तर 150 रुपये किलो जर बघितलं तर म्हणजे चांगलं उत्पन्न तुम्ही निघतंय. म्हणजे तुमच्या बॅगाचा खर्च वगैरे जाऊन चांगला इन्कम तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकताय चांगला. बाकी तर दिली तुम्ही सगळी योग्य प्रकारे माहिती. हा, जरी काय अडचण आली तर तुम्ही थोडस सहकार्य आम्हाला सपोर्टला तर असणार आहे. त्याबरोबर आता हे जे आहे हे सर्टिफिकेट आहे आपलं, आपण जे देतोय ते. आणि हे जे आहे ते हे पूर्ण माहिती आहे. हे माहिती फलकमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्ही
वाचून पण ह्याच्यामध्ये सांगू शकता. ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप मशरूमला हे उष्णता किती लागते, मॉइश्चर किती लागतं, हे सगळं ह्या माहिती पत्रकामध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटेल ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला 1-2 मिनिटं तुम्हाला एक प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतो भुसा वगैरे कसा केलेला आहे, बॅगा वगैरे कशा भरलेल्या आहेत ते तुम्हाला 1-2 मिनिटं दाखवतो. बघूया. ठीक आहे.